नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, एक नवीनच कीड गेल्या वर्षीपासून आपल्या बागायतदारांना सतावते. अगदी मिलीबग सारखी वाटणारी ही कीड आहे. होतंय काय, काळा मावा आपण त्याला म्हणतो. मण्यावर पानावर ते अगदी बारीक दिसतात. आपल्याला ती काजळी असल्यासारखं वाटतं आणि ते चिकट द्रव सोडतो आणि पांढरा चिकट द्रव सोडल्यामुळे आपल्याला ते मिलीबग आहे असं वाटतं आणि आपण मिलीबगच्या फवारण्या घेतोय. बागायतदार म्हणतो हा मिलीबग नाही आहे, हा आहे काळा मावा आणि ह्याला सहजासहजी कंट्रोल करता येईना झाले. म्हणजे आपण रोगाची फवारणी केली, अल्फामिथ्रिनची केली, अगदी इमॅमॅक्टिन बेन्झाइड दिलं, अगदी लॅम्बडासायलोथ्रिन दिलं, अगदी 70% मिड्याची फवारणी आपण केली, तरी सुद्धा हा काळा मावा आपल्याला कंट्रोलमध्ये मिळत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्यात रेजिस्टन्स लगेच तयार होतोय. ह्यासाठी बागायतदार म्हणून जर आपण फर्टी मेटा आणि भिवेरिया म्हणजे त्याला आपण व्हीबीएम म्हणतो, किंवा फर्टिसिलियम लिकानी 5 ml आणि मायटारायझिम 5 ml अशी एकत्रित फवारणी, गच्च फवारणी आलटून पालटून, म्हणजे ज्या ओळीतनं जातो त्याच ओळीतनं परत येऊन जर आपण अशी फवारणी घेतली तरच काळा माव्याचं आपल्याला चांगलं कंट्रोल मिळतंय. जास्त कीटकनाशकं मारण्यामुळे सुद्धा बागायतदारांचं नुकसान होतंय, आर्थिक बोजा वाढतोय, शेवटच्या टप्प्यात बाग आलेली असते आणि काळा मावा मात्र त्याच्यावर साथ दिसायला चालू होतो. ह्यासाठी त्याला मोठ्या इन्सेक्टिसाइडच्या फवारण्या अजिबात करू नका. कोणत्याच गोष्टीसाठी मोठ्या इन्सेक्टिसाइडच्या फवारण्या टाळा आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. जैविक कीटकनाशकं म्हणजे कुठली? व्हर्टी असेल, मेटा असेल, बिवेरिया असेल, बॅसिलस थोरायजेनस असेल, अशा ज्या बॅसिलसमधल्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत त्या वापरण्याचा प्रयत्न केला तर बागायतदार म्हणतो सुंदर रिझल्ट आपल्याला मिळत आहेत. त्यामुळं या काळ्या माव्याला मोठ्या इन्सेक्टिसाइड जाण्यापेक्षा ह्या जर व्हीबीएमनं किंवा मेटा आणि व्होल्टीनं जर आपल्याला चांगलं धुवून घेता आलं तर 3-4 दिवसात एक 2 फवारण्या जर आपण केल्या, 8 दिवसाच्या अंतरात 2 फवारण्या केल्या तरी सुद्धा चांगले रिझल्ट मिळत आहेत. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला प्रयत्न आहे, आपली जी चळवळ आहे, त्या चळवळीत सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीत बागायतदाराचं जास्त नुकसान होता कामा नये एवढी काळजी घेऊया. धन्यवाद.